नमस्कार मित्रांनो, अंमळनेर ते जळगाव या रेल्वे मार्गावर अंमळनेरहून जळगाव जाताना पहिलेच स्टेशन टाकरखेडा आहे. रेल्वे स्टेशनापासून टाकरखेडा गाव हे 1 ते 1.5 किलोमीटर आहे. कच्चा रस्ता, शेतातून जाणारा, रस्त्याच्या दोन्ही बाजू शेती आहे, थोडी फार झाडे आहेत. ही गोष्ट बऱ्याच वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेस मी जळगाव येथे अंमळनेर येथून रेल्वेने अपडाऊन करीत होतो. आमच्यासोबत बरीच अपडाऊन करणारे मित्र होते. काही अंमळनेरचे, प्रत्येक स्टेशनावरून गाडीत बसणारे बरेच मित्रपरिवार झाला होता. त्यात टाकरखेडा या स्टेशनावरून येणारे 4-5 आमचे मित्र होते. त्यातलाच गौतम नावाचा आमचा मित्र होता. वय 25 वर्षाची होती. लग्न झालेले नव्हते. सरकारी खात्यात नोकरी लागली होती. जळगाव येथे तो नोकरी करत होता व आमच्यासोबत अपडाऊन करत होता. फार हुशार व मेहनती. 21व्या वर्षी नोकरीस लागला. 25व्या वर्षी त्याने प्रमोशन मिळवले क्लास 2चे. त्याला खूपच आत्मविश्वास होता. मी पुढच्या 5 वर्षाच्या आत क्लास 1 ऑफिसर बनवून दाखवेल. दर 5 वर्षाच्या आत प्रमोशन मिळवून मी सुपर क्लास 1 ऑफिसर बनवून टाकेन. माणसाने नेहमी अभ्यास करीत राहावे, मेहनत करावी व बुद्धीचा वापर करावा असे तो आम्हाला सर्वांना सांगत असे. त्याच्या परमेश्वर, भूत या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. परमेश्वर नसतो, भूत नसतो, काहीच नसतो जगात. फक्त आपण अभ्यास करायचा, मेहनत करायची आणि मेहनतीला आपण मोठं व्हायचं, एवढंच त्याला माहीत होतं. परमेश्वर वगैरे आपल्याला काही साथ देत नाही किंवा भूत आपल्याला काहीच करत नाही असं त्याला पूर्ण आत्मविश्वास होता. असेच एकदा काय झाले, पावसाळ्याचे दिवस होते. ऑगस्ट महिना लागला होता. संध्याकाळी जळगाव येथून भुसावळ सुरत पॅसेंजरने आम्ही सर्व गाडीत बसलो. रिमझिम पाऊस सुरूच होता. गाडी अंमळनेर येथे 8:30 वाजता येऊन जाते. 8:15 वाजता गाडी टाकरखेड्याला आली. आता टाकरखेड्याचे आमचे मित्र उतरले. गौतम पण टाकरखेड्याला उतरला. त्याने त्याच्या इतर मित्रांना सांगितले, तुम्ही पुढे जा, आज माझी रेल्वेची पास संपलेली आहे. सकाळी खूप घाई होती म्हणून मी आताच रेल्वेची पास पुढच्या महिन्याची काढून घेतो. आणि तो थांबून गेला स्टेशनावरतीच. तो स्टेशनावर थांबला व तिकीट खिडकीजवळ जाऊन नवीन पास काढून घेतली. त्याचे 15-20 मिनटं निघून गेले आणि लहानसे स्टेशन 20-25 लोक उतरले होते. ते सर्व कच्च्या रस्त्याने टाकरखेड्याला निघून गेलेत. आता गौतम एकटा स्टेशनावर थांबला होता. त्याने आजूबाजूला पाहिलं. आपले मित्र तर आपणच सांगितले म्हणून ते निघून गेले, पण इतर प्रवासी पण निघून गेलो. कोणीच नाही. काय करायचं? तेवढ्यात जोरात पाऊस सुरू झाला. आता गौतमजवळ छत्री होती. स्टेशनवर पाऊस थांबण्यासाठी किती वेळ वाट बघणार? रात्रीचा पाऊस रात्रभर येतच असतो, परंतु सकाळी ड्युटीवर जाण्यासाठी गाडी पकडायचीच आहे. छत्री उघडून गौतम कच्च्या रस्त्याने टाकरखेडा जायला निघाला. रस्ता एकदम सुमसाम, अंधारात काही दिसत नव्हते आणि फक्त रस्ता दिसत होता. ते नेहमीची सवय असल्यामुळेच. आणि विजा चमकत होत्या. वीज चमकल्या की स्पष्ट रस्ता दिसायचा. गौतमजवळ बॅटरी पण नव्हती. आता ही गोष्ट 1988ची होती. त्यावेळेस मोबाईल पण नव्हता, पण नेहमीचाच रस्ता, रोज येणे जाणे. त्यामुळे गौतम न घाबरता छत्री घेऊन खांद्याला टिफिनची बॅग अटकून पैदल टाकरखेड्याला जाऊ लागला. 1-1.5 किलोमीटर अंतर काही जास्त नव्हते. स्टेशनपासून बराच पुढे आला. पावसामुळे त्याला थोडी भीती वाटत होती. तो थोडा वेळ थांबला. मागे वळून पाहिले. स्टेशन बरेच दूर दिसत होते. तो वळला. आपल्या गावाच्या दिशेने म्हणजे टाकरखेड्याच्या दिशेने जाऊ लागला. साधारणतः 8:45 किंवा 9 झाले असतील आणि एकदम जोरात वीज चमकली. रस्त्याच्या बाजूला एक झाडाखाली कोणीतरी काळी आकृती उभी असलेली त्याला दिसली. तो एकदम घाबरला. भर पावसात ओली होती. कोणी तो मनुष्य? इतका जोरदार पाऊस आणि एकटा उभा आहे. त्याच्यावर छत्री वगैरे काही दिसत नाही. वीज चमकली का लगेच ती व्यक्ती दिसायची. तेवढ्यात एकदम वीज ढगांचा कडकडाट झाला व पुन्हा जोरात वीज चमकली. गौतमच्या अंगाला एकदम शहारे आले. तो घाबरला. बापरे, एवढ्या जोरात पावसात झाडाखाली हा कोण माणूस उभा आहे? तो आता झाडाजवळ आला. तेवढ्यात परत वीज चमकली. आता ती काळाकुट्ट पोशाख असलेली साधारणतः 30-40 वर्षाचा माणूस असेल. त्याच्यापासून फक्त 15-20 फुटावर उभा होता रस्त्याच्या कडेला. तो गौतमला म्हणाला, भाऊ
माझ्याजवळ छत्री नाही, तुमच्याजवळ आहे, मी येऊ का तुमच्यासोबत? आता गौतमला त्याची दया आली. गौतमनं विचार केला, चला जास्त गाव दूर पण नाही व रस्ता निर्मनुष्य आहे, तेवढीच सोबत. गौतम म्हणाला, चला भाऊ, पण एका छत्रीत आपण दोघे चाललो तर फक्त डोके कोरडे राहील बरं का, आणि संपूर्ण अंग भिजणारच. तो म्हणाला, चालेल मला, आणि असा पण मी खूपच भिजलेला आहे, पाऊस काही थांबणार नाही. असे म्हणून तो पटकन गौतमच्या जवळ आला व छत्रीमध्ये आला. गौतमने बरोबर छत्रीशी धरली की दोघांचे डोके पाऊस लागणार नाही, पण अंगावरती पाऊस पडतोच होता, काय करणार. व ते चालू लागले, पण तो गौतमला एकदम खिटून खिटून चालू लागला. त्याचे सर्व अंग ओले चिंब झाले होते. गौतम म्हणाला, तू कुठला रे भाऊ, टाकर खेळायचा का? तो म्हणाला, मी इथलाच. बरं झालं तू भेटला, तुझ्यासारखेच लोक लागतात, तसेच मला तुझ्यासारखेच लोक पाहिजे होते. गौतम एकदम त्याच्याला, म्हणजे? तो काहीच बोलला नाही. त्याला गौतमने परत विचारले, तुझे नाव काय? तो म्हणाला, तुम्हाला काय करायचे, चला. व असे म्हणून त्याने एक हात गौतमच्या खांद्यावर टाकला व एकदम खेटून तो चालू लागला, ओला चिंब हात. पण गौतमच्या खांद्यावर येताच गौतम एकदम नाराज झाला. गौतमच्या खांद्यावर त्याने एकदम हात टाकला आणि एकदम चिटकून चालायला लागला, त्याचे ओले चिंब. आणि पुन्हा त्याने खांद्यावर हात टाकून तो चालतोय. गौतम एकदम नाराज झाला, पण काय करणार. गौतमला वाटलं, कुठून हा भेटला नसतं तरी बरं झालं असतं. जाऊ दे, किती अंतर होतं, पण जाऊ दे, आता तो आला जे, चला. तो म्हणाला, भाऊ तो आता माझ्यासोबतच चाल. गौतम म्हणाला, अरे मी तर सोबतच आहे, आपणास टाकर खेळायला जायचं आहे ना, असे म्हणाला. पण तो काहीच बोलला नाही. असे म्हणून दोघे चालत होते. दूर टाकर खेळा गाव दिसत होते. अचानक गौतमला जाणवले की तो फारच आपल्या ओल्या अंगाने आपणास चिटकून चालत आहे व खांद्यावर ठेवलेला त्याचा हात पण खूप जोर होत होता. गौतमला खूप वाटू लागला, चला दिवसभरच्या कामाने आपण थकलेलं आहे म्हणून तसं वाटत असेल. आणि चालताना त्याने त्याचे सर्व अंगाचे ओझे गौतमच्या अंगावर टाकले. खांद्यावर हात ठेवला, त्यांना एवढं ओझे टाकले, गौतमला भीती वाटायला लागली, बापरे किती वजनदार माणूस आहे हा ना. गौतम विचार करू लागला की काय करा, का माणसाचे एवढं वजन यायचं. आणि पाऊस जोरात सुरू झाला. गौतमला आता चालणे मुश्किल झाले. तो म्हणाला, भाऊ तुझा हात माझ्या खांद्यावरून काढ आणि थोडंसं बाजूने चाल, माझ्या अंगावर काय एवढं वजन टाकतोय, आणि ते तुमच्यामुळे मला चालता पण येत नाही, थोडा सुटा चाल ना भाऊ. तो एकदम जोरात हसला. त्याचे हसणे एकदम बेसूर झाले. बापरे, गौतम एकदम घाबरला आणि त्याने त्याच्या खांद्यावर ठेवलेला हात तसाच गौतमच्या मानेभोवती आवळला व एकदम मान दाबली. गौतम जागच्या जागी थांबला. त्याच्या खांद्यावर बॅग होती, एका हातात छत्री व एक हात मोकळा होता. त्याने पटकन त्याच्या मानेभोवतीचा आवडलेला हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तो एवढा ताकदवान होता की गौतमला जाणवले की त्याचा आकार आपल्यापेक्षा खूप मोठा झालेला आहे. गौतम ओरडला, अरे सोड मला, माझा जीव गुदमरतो आहे, मी मरेन. पण त्याने गौतमच्या मानेभोवती आपला हात घट्ट लपेटला होता व मान आवडून लागला. एकदम घाबरून गौतमने छत्री सोडून दिली व दोन्ही हाताने त्याच्या मानेभोवती लपेटलेला हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. मुसळधार पाऊस चालू होता. तो खदखद हसू लागला, अरे चल माझ्यासोबत, मी तुला घ्यायला आलो आहे. व दुसऱ्या हाताने त्याच्या धारदार नखाने गौतमच्या चेहऱ्यावर ओरबडला. गौतमचा चेहरा एकदम रक्तभंबाळ झाला. जीवाच्या आकांताने गौतम ओरडला होता, अरे सोड, तू कोण आहेस? शैतान. अरे बापरे, आणि तुला घ्यायला आलो आहे, असे म्हणून गौतमची मानगुट दाबून ठेवली. गौतमने अगदी खाली तोंड केलं, कारण तो आपल्या नखांनी त्याच्या चेहरा उरबडत होता म्हणून त्याने पटकन खाली मान घालताच त्याने आपल्या बगल्यात गौतमची मान दाबली व दुसऱ्या हाताने पंजाने गौतमच्या कपडे वगैरे फाडायला सुरुवात केली. धारदार नखाने गौतमला एकदम जखमी केला. गौतम एकदम रक्तभंबाळ, मुसळधार पाऊस चालू आहे. बापरे, आता गौतम घाबरला की बापरे, हा कोण पागल माणूस आहे, हा बापरे, आपण याच्या तावडीत सापडतो, काय करणार. त्याने सुटण्याचा प्रयत्न केला, पण गौतमला जाणवलं की तो आपल्यापेक्षा कितीतरी पटीने ताकदवान आहे. अंधार उघडून गौतमजवळ बॅटरी नाही, काही नाही. इकडे तिकडे त्याने
आषाढभूत नजरे पडली की कोणीतरी दिसशील आपण आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न तो मोठमोठ्या ओरडू लागला. पण त्याच्या मान त्याने बघली इतक्या जोरात दाबली होती की त्याच्या गौतमचा आवाजसुद्धा निघत नव्हता. आणि त्याने काय केलं, गौतमची मान पकडून त्याला चावण्याचा प्रयत्न केला. गौतमने एकदम त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण काय धप्पदिशी दोन्ही रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात पडले. आणि त्या खड्ड्यामध्ये सर्व चिखलच चिखल होता. चिखल पाणी, बस त्या चिखल पाण्याचा बराच मोठा खड्डा होता, पण जास्त खोल नव्हता, गुडघ्यापेक्षा कमी. आणि त्या पाण्यात पडता संपूर्ण अंग चिखलाने भरले. बस दोघांची चटापटी सुरू झाली. एवढं नशीब की ते दोघे धपकन पडल्यामुळे त्याचा हात सुटला आणि गौतमची मान मोकळी झाली. गौतमने मोठमोठा श्वास घ्यायला सुरू केला आणि धापा टाकत त्याने मोठा ओरडू लागला, वाचवा वाचवा वाचवा. गौतमला लगेच समजलं की हा कोणतरी सैतान म्हणतो, हा कोणतरी पागल आहे. आता याच्या पागलच्या तोडून आपण सुटणं शक्य नाही. त्याने दोघं हातांनी गौतमला धरून त्या चिखलात बुडवण्याचा प्रयत्न केला. गौतमी धडपडून उठण्याचा प्रयत्न करत, तसेच दोघांची झटापटी सुरू झाली. गौतमचे सर्व कपडे फाटले होते. सर्व अंगावर त्याने ओरबडणे सुरू केले. त्यामुळे धारदार नखाने त्याचे सर्व अंग ओरबडले गेले. रक्तबंबाळ झाला गौतम. सर्व अंग आग मारू लागले. चिखल व वरून पाऊस चालू होता. अंधारात जीवाच्या आकांताने गौतम प्रतिकार करत होता, पण तो खूपच ताकदवर होता. गौतमला वाटले आता आपण या शक्तिशाली माणसाच्या हातून वाचू शकत नाही. तो जीवांच्या आकांताने ओरडला, वाचवा वाचवा, मेलो मेलो. त्या लहानशा खड्ड्यात बाहेर पाडण्याचा प्रयत्न करत होता, पण चिखल एवढा होता की ते पाय सटकायचे, धपकन पडायचा. आणि तो मात्र गौतमला सोडत नव्हता. दोघांच्या त्या चिखलामध्ये झटापटी सुरूच होत्या. तोंडावर डोळ्यावर पूर्ण चिखल पडायचे. पण इतका मुसळधार पाऊस होता की त्याच्यामुळे लगेच ते पाणी जास्त पडल्यामुळे पटकन डोळ्यावरचे चिखल बाजूला व्हायचे आणि गौतमला दिसायचे. पण काय अंधारात काय दिसणार, फक्त त्याची काळी आकृती आणि विजांची कडकडाट झाला का भयान त्याच्या काळी आकृती दिसायची फक्त. आणि त्यांनी झटापट केली, पण त्याला असं जाणवलं की या माणसाच्या अंगावर कपडे नाही, नुसतं काळा आकार यायचा. बापरे, केसाळ. कसं तरी त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करायचा, पण तो ओरबडायचा. आणि त्याला म्हणजे हसूलासारखं त्याच्या अंग कसं काय आणि हात स्पष्ट बोलतोय. आणि त्याने परत गौतमला पकडलं, अरे मी तुला घेऊनच जाईल, आता मी तुला माझ्यासोबत नेणारच, बस चल बाहेर. आणि त्याला खड्ड्यात बुडवायचा प्रयत्न करायचा, पूर्ण बाहेर ओढायचा प्रयत्न केला. आता गौतम खड्ड्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता, पण नाही त्याच्याकडून निघता येतो. पाय सटकायचं का धपकन पडायचा आणि तो पण सोडायचा नाही. रक्तबंबाळ अंग, चिखल पाणी याच्याने गौतमचा अंग एकदम आग मारायला लागला. विजा चमकत होत्या. आता गौतमला अंधारात नीट दिसत नव्हते. जोराचा पाऊस मात्र चालू असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचं चिखल वगैरे लगेच धुतला जात होता. जीवाच्या आकांताने ओरडत होता तो. त्याला वाटले आता हा पागल माणूस आपल्याला मारणारच, आपण वाचू शकत नाही. तेवढ्यात काय झालं, स्टेशनावरून 5-6 माणसे पायी छत्री घेऊन व हातात बॅटरीज घेऊन येत होते. आवाज ऐकून ते सर्व आवाजाच्या दिशेने धावले. त्यांनी लगेच बॅटरीचा उजेड टाकला. तर त्या चिखलामध्ये कोणीतरी धडपड करतोय. त्यांनी ते पळत आले. ते लहानशा डबक्यात एकटा गौतम हातमारे करत होता, वाचवा वाचवा. आणि बॅटरीचा उजेड पडताच त्यांनी पाहिलं की हा एक कोणतरी मुलगा चिखलात पडला आणि हातपाय हलवतोय आणि झटापट कसं का कोणाशी झटापट करतोय, पण कोणी तर दिसत नव्हतं. आणि ते धावत त्या गड्ड्याजवळ आले. 2-3 लोक त्या चिखलात उतरले आणि त्याला पटकन हात पकडला आणि बाहेर खेचलं, कोण रे तू. तेवढ्यात ती काळी आकृती कुठं गायब झाली, गौतमला दिसलीच नाही. गौतमने पाहिलं की बॅटरी उजेड पडलं, बरं झालं लोक आलेत. पण आजूबाजूला पाहिलं काहीच नाही. आणि लोकांनी विचारलं, भाऊ तो कोण आहे, चिखलात कसं काय पडला, एवढी जास्त दारू पिऊन घ्यायची का, पावसाळ्याचे दिवस घरी जायचं होतं का नाही तुला, एवढी पिऊ नये. गौतम लगेच म्हणाला, हो मी गौतम, टाकरखेड्याचा. बापरे, असे सांगतात सर्वांनी ओळखले. अरे हो, टाकरखेड्याचेच लोक होते ते. गौतम म्हणाला, हो मला सोडा, त्या पागलला पकडा, त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला. बघा किती चावलेलं आहे, मला अंगावरती भरपूर ठिकाणी चावलेलं आहे आणि बघा रक्तबंबाळ आलं, पकडा त्याला. पण सर्व म्हणाले, अरे आमच्याजवळ बॅटरी आहे, आम्ही
तुझ्या आरोड्या एकटाच आम्ही धावत आलो, बॅटरी उजेडा पाहिलं, फक्त तू एकटाच चिखलामध्ये धडपड करत होता, इथं कोणीच नव्हतं. तो नाही आजूबाजूला बघा पळाला असेल, पण त्यांनी पाहिलं आम्हाला पडताना कोणी दिसलंच नाही, कारण आजूबाजूला 1-1.5 फुटाच्या वर पीक नव्हते. बस आणि सुपाड मैदानमध्ये एखादं झाड होतं रस्त्याला लागून, बस. मग तो पळाला असतं तर दिसला असताना. तो नाही त्या पिकात पटकन तो खाली लपून गेला असेल. लोकांनी खूप पाहिलं, काहीच नाही. पण तेवढ्यात त्याची छत्री सापडली, टिफिनची बॅग सापडली, ते त्यांनी उचलली, त्याची गौतम जोड दिली. बस मुसळधार पाऊस चालू होता. त्या पावसामुळे गौतमच्या तोंडावरच्या वगैरे सर्व पाणी, चिखल वगैरे सर्व धुतला गेला. सर्व लोक म्हणाले, अरे पण आजूबाजूला पीक मोकळं मैदान आहे, तो पळाला सध्या दिसला असताना आमच्याजवळ बॅटरी का होत्या. तुझ्या आरोडे ऐकताच आम्ही तुझ्याकडे बॅटरीच्या उजेड टाकला तर काहीच दिस नव्हती, तर तू एकटाच धडपड करत होता चिखलात पडून. म्हणून आम्हाला वाटलं तू दारूच्या नशेत चिखलात पडला असेल आणि बाहेर येण्याचे प्रयत्न करतोय. गौतम म्हणाला, नाही तो पागल होता, बघा त्याला. सर्वांनी आजीला खूप पाहिलं, कोणी दिसलं नाही. मग त्यांना जाऊ दे, आता वेळ गमवू नका, विजा कळाडतायत, काही होऊ शकतो, वीज वगैरे अंगावर पडली तर चला लवकर चला. बस त्यांनी गौतमला सोबत घेतलं आणि त्याची छत्री वगैरे सापडलीच होती. छत्री बॅग घेऊन गौतमला टाकरखेड्याला पर्यंत आणलं आणि त्याला घरी पोहोचवलं. बस आता ही जी रात्री घटना घडली, आम्हाला दुसऱ्या दिवशी माहिती पडलं, जे आपणाचे मित्र आले त्यांनी सांगितलं की रात्रीच्या वेळेला गौतमच्या एका भूताशी झटापट झाली होती. हो बापरे. पण बदनशीब काही टाकरखेड्याचे 5-6 लोक स्टेशनावर थांबले होते, ते आलेत आणि त्याच्यामुळे गौतम वाचला. तर ते आले नसतं तर गौतम गेलाच असतात. बापरे. मग गौतम 10-15 दिवस आलाच नाही. मग माहिती पडलं की त्याने अहमदनगरला गेला, हॉस्पिटलला ट्रीटमेंट वगैरे केली, त्याचं संपूर्ण अंग सुजलं होतं, जखमा चेहऱ्यावर, अंगावर, कपडे. तर पहिल्याच दिवशी आला, आम्ही त्याला विचारलं, अरे गौतम कसं आहे. बरंचसं त्याचं अंग सुजलं होतं आणि जखमा तो नाही, माझी काही नाही बाबा, ट्रीटमेंट चालू आहे, एका पागलने माझ्यावर हमला केला आणि मी वाचलो. आम्ही विचारला, हो ते लोक तर सांगतात, आपले मित्रही सांगतात बाकीचे की तुला तर भूताने झपाटलं, तर भूताशी तू झटापट केली म्हणे, काय. तो म्हणाला, नाही मी भूताशी झटापट केलीच नाही. अहो तो पागल मनुष्य होता, त्याने मला खूप ठिकाणी चावलं आणि इतकं नखाने ओरबडलं, त्याचे धारदार नख होते. आणि काय भीतीमुळे मला रात्रीची वेळ मला असं वाटायचं तो खूप मोठा आकार आहे त्याचा आणि खूप मोठा असं. आता माझ्यावर एकदम हमला झाल्यामुळे मला तशी भीती वाटली. अहो तो पागलच होता. बस गौतम ऐकायला तयार नव्हता आणि पाऊस चालू, चिखल, त्याच्यामुळे मला इन्फ्लेशन झालं म्हणून सर्व अंग सुजलेलं आहे. झालं. गौतमने ती गोष्ट मान्यच केली नाही की भूत असतो. काही असो, गौतम वाचला हेच महत्त्वाचे. सर्व म्हणायचे जाऊ द्या, नको मानू गौतम. आणि गौतमला संपूर्ण अंगावरची सूज वगैरे बरीच ट्रीटमेंट केली. 3-4 महिने लागले तेव्हा तो नॉर्मल झाला. पण मित्र हो, असे काही घटना घडतात, परंतु याचं प्रूफ काय. ते भूत होतं का पागल मनुष्य होता. मग पागल मनुष्य होता तर मग बाकीच्या लोकांना कसं काय दिसलं नाही. त्यांच्याजवळ तर 5-6 लोक होते, त्यांच्याजवळ बॅटरी होते. आवाज येता बरोबर त्यांनी बॅटरीच्या उजेड तिथं टाकला होता. तिथं एकटा गौतम होता. मग खरं काय समजायचं. असो काही असो, गौतम वाचला हेच मोठं भाग्य. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.